माणिकराव कोकाटेंच्या जामीन अर्जावर आज हायकोर्टात सुनावणी। जामीन मिळणार की जेल यावर होणार निर्णय। कोकाटेंवर लीलावती रुग्णालयात कोरोनरी अँजिओप्लास्टी करण्यात येणार। चाचणीच्या अहवालानंतरच डिस्चार्ज की नाही याचा निर्णय। माणिकराव कोकाटेंकडून अखेर मंत्रिपदाचा राजीनामा। कोकाटेंचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला। पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे पाठवला राजीनामा। मुंबईला विकून खाणाऱ्यांना घरी बसवणार। अमित साटम यांचा ठाकरे बंधूंना टोला। तर जोपर्यंत नवाब मलिक राष्ट्रवादीत तोपर्यंत आमचा त्यांच्याशी संबंध नाही। सेना भाजप भूमिकेवर ठाम। पंढरपूरमधील विठ्ठलाच्या चरणांची झीज। विठ्ठलाच्या चरणावर वज्रलेप करण्याची गरज। शासनाच्या विधी आणि न्याय विभागाकडून परवानगी न मिळाल्यानं वज्रलेप रखडला। हिजाब प्रकरणानंतर सातत्याने येत असलेल्या धमक्यांमुळे बिहार पोलिसांनी केली मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या सुरक्षेत वाढ। एमआयएम नेता जलील यांनीही दिली धमकी। 31 डिसेंबरपर्यंत उत्तर भारतातल्या अनेक राज्यात वाढणार थंडी। काश्मीर, हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये होऊ शकते तुफान बर्फवृष्टी। क्रीडा मंत्री कोकाटेंच्या गच्छंतीची पटकथा लिहिली जात असताना माजी मंत्री धनंजय मुंडेंनी दिल्लीत गाठीभेटी सुरू केल्या। त्यामुळे धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळातील कमबॅकची चर्चा सुरू झाली आहे। लागलीच त्याला विरोधकांनी विरोध सुरू केला, पण दिल्लीतली ती भेट मंत्रिपदासाठी नाही तर भाजप प्रवेशासाठी असल्याची चर्चा सुरू झाली आहे। मुंडे शहा भेटी मागचं राज काय? मंत्रिपद की भाजप प्रवेशाचे वेध? धनंजय मुंडेंच्या मनात काय? अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी मंत्री धनंजय मुंडे अचानक दिल्लीत धडकले आणि त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली। एकीकडे मुंडे दिल्लीत खलबतं करत होते, त्याच वेळी दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अटकेसाठी कोर्टानं वॉरंट जारी केलं। त्यामुळे धनंजय मुंडेंच्या दिल्ली वारीला वेगळं राजकीय महत्त्व प्राप्त झालं। तसंच अनेक राजकीय तर्कवितर्क लावले जात आहेत। मुंडेंचं राज्य मंत्रिमंडळात कमबॅक होणार अशी चर्चा रंगू लागली आहे। धनंजय मुंडेंचा आणि माझा काल संध्याकाळी फोन झाला। अमितभाईंची त्यांनी वेळ 1 महिन्यापासून मागितलेली होती। त्यांचा एक साखर कारखाना आणि अन्य काही काम या संदर्भातला त्यांनी अगोदरच वेळ मागितली होती, ती नेमकी काल मिळाली। त्याच्यामुळे माणिकरांच्या बाबतीमध्ये कन्व्हिक्शनचा निर्णय परवा आणि काल भेट हा निवड योगायोग आहे। यापेक्षा त्याच्यामध्ये काय आहे असं मी काय त्या ठिकाणी मानत नाही। आणि मग मला धनंजयनी काय अमितभाईंच्या जवळ त्यांचा विषय होता त्याबाबतीत तपशीलवार चर्चा त्या ठिकाणी सांगितली। धनंजय मुंडेंना काही महिन्यांपूर्वी राज्य मंत्रिमंडळातून पायउतार व्हावं लागलं होतं। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात प्रमुख आरोपी असलेला वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय। कराडशी असलेल्या घनिष्ठ संबंधांमुळे धनंजय मुंडे विरोधकांच्या निशाण्यावर आले। त्यातून त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला। आता माणिकराव कोकाटे अडचणीत सापडल्यानं धनंजय मुंडे पुन्हा मंत्री होणार अशी चर्चा सुरू झाली आहे। ही चर्चा सुरू असताना विरोधकांनी आणि मराठा समाजाच्या नेत्यांनी धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळातल्या एंट्रीला तीव्र विरोध केलाय। ज्या अमितभाईंकडे आम्ही अधिकाराने न्याय मागायला गेलो संतोष देशमुखांसाठी, त्याच अमितभाईंनी आज जी वेळ धनंजय मुंडेंना दिली ती का दिली असावी असं मनात खूप अस्वस्थ आणि दुःख आहे। हा एक भाग झाला। आणि दुसरा भाग, धनंजय मुंडे असं म्हणाले की मी कामासाठी त्यांना भेटलो। तुम्ही सत्तेमधले आहात, सत्तेमधला आमदाराचं काम जर होत नसेल राज्यामध्ये तर हे चिंताजनक नाही आहे। तुम्ही तुमचं कर्तव्य केले, आता आमची बारी आहे। आम्ही आता ही लढाई महादेव
मुंडेंना न्याय मिळालाच पाहिजे आणि संतोष भाऊंनाही न्याय मिळालाच पाहिजे. त्याच्यासाठी कितीही किंमत मोजावी लागली तरी आम्ही या दोन्ही कुटुंबांना न्याय मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. हा संतोष देशमुख आणि त्याच्यामध्ये मुंडे यांचं समर्थन असलेल्या मुंडांच्या टोळ्या सहभागी होत्या. याच कारणासाठी त्यांना मंत्रिपदावरून जावं लागलं ना. मग ते कारण संपलं का? अजूनही वाल्मिक कराड जेलमध्ये आहे, अजूनही खटला संपलेला नाही. अशा वेळेला ज्यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे आरोप आणि गुन्हे होते अशांना परत मंत्रिमंडळात घेण्याचं पाप फडणवीस करतील असं मला वाटत नाही. विरोधक आणि मराठा संघटनांच्या प्रमुख विरोधामुळे धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळातल्या कमबॅकची वाट खडतर बनली आहे. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडेंनी भाजप प्रवेशासाठी तर अमित शहांची भेट घेतली नाही ना, अशी ही चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे करुणा मुंडेंनी या संदर्भात मोठा दावा केला. एकीकडे माणिकराव कोकाटेचे जे राजीनाम्याचा खेळ सुरू झालेला आहे आणि तिथे धनंजय मुंडे जे आहे आज सकाळी दिल्लीमध्ये पोहोचले. अमित शहा साहेबांची भेटीगाठी सुरू आहे तिकडे. तो BJP जे ड्रायक्लीन मशीन आहे त्याच्यामध्ये जाऊन त्यांना असं वाटते की बहुतेक BJPमध्ये पण जाण्याचा धनंजय मुंडे प्रयत्न करत आहे. धनंजय मुंडे आले ते नंतर मला त्यांनी फोन केला की मी आज दिल्लीला आलेलो आहो, काही दुसऱ्या कामानिमित्त. मी वेळ मागितली होती कारण तेही जुने अमितभाईचे पर्सनली त्यांचे कॉन्टॅक्ट होते, कारण अनेक वर्ष ते BJP मध्येही होते ना. तर त्याच्या काही वेगळा अर्थ लावायचा नाही. मग मला फोन कशासाठी केला असता? आणि शेवटी मंत्री करायचे असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेच करायचं आहे. धनंजय मुंडे मॉरली त्यांनी राजीनामा दिलेला आहे. त्याच्या काही आज भेटीच्या आणि उद्याच्या मंत्रिमंडळामध्ये समावेशाचा काही संबंध नाही. धनंजय मुंडे मूळचे भाजपचेच, मात्र कौटुंबिक वादानंतर त्यांनी भाजपची साथ सोडत राष्ट्रवादीत प्रवेश केला. पण गेल्या काही दिवसात पंकजा मुंडेंसोबतचं त्यांचं राजकीय वैर संपलं. तसंच मंत्रिपदावरून गच्छंती झाल्यामुळे पक्षानं कठीण काळात आपली साथ दिली नसल्याची त्यांची भावना आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडेंनी अमित शहांची घेतलेली भेट नेमकी कशासाठी होती, या भेटीमागील नेमक्या कारणांचा उलगडा येत्या काळात होण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. सुरुवातीला एक मोठी बातमी आहे. माणिकराव कोकाटे यांची डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आज सकाळी एंजिओग्राफी केली जाण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर डॉक्टर त्यांच्या डिस्चार्ज संदर्भात निर्णय घेणार आहेत. एंजिओग्राफीच्या रिपोर्ट नंतरच डॉक्टर आणि पोलिसांची चर्चा होऊन त्यांच्यावर पुढची कारवाई होणार आहे. तर कोकाट्यांवर उपचार करत असल्याचा 2 डॉक्टरांचा जबाब देखील पोलिसांनी नोंदवलेला आहे. तर आज निर्णय येण्याची शक्यता आहे. माणिकराव कोकाटे यांची डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आज सकाळी एंजिओग्राफी केली जाण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर डॉक्टर त्यांच्या डिस्चार्ज संदर्भात निर्णय घेतील. एंजिओग्राफीच्या रिपोर्ट नंतरच डॉक्टर आणि पोलिसांची चर्चा होऊन त्यांच्यावर पुढची कारवाई होणार आहे. तर कोकाट्यांवर उपचार करत असलेल्या डॉक्टरांचा जबाब देखील पोलिसांनी नोंदवलेला आहे. माणिकराव कोकाटेंचा मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वीकारलाय. शासकीय सदनिकेसाठी बनावट कागदपत्र सादर केल्याबद्दल कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात अटक वॉरंटही कोर्टानं जारी केलंय. त्यानंतर कोकाटेंनी अजितदादांकडे राजीनामा सोपवला होता आणि त्यानंतर कोकाटेंकडे असलेलं क्रीडा आणि अल्पसंख्याक विकास हे खातं काढून अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आलं. अजित पवारांनी कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला आणि त्यांनी कोकाटेंचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवलाय. मुख्यमंत्र्यांनी देखील माणिकराव कोकाटेंचा हा राजीनामा स्वीकारलाय. नाशिक येथील 10वे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्याकडून श्री माणिकराव शिवाजीराव कोकाटे यांचे NBW वॉरंट प्राप्त झालेले आहे. त्याच्या बजावणीकरता नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाची टीम मुंबईकरता रवाना होत आहे. दरम्यान कोकाटे प्रकरणात आतापर्यंत काय काय घडलंय आपण पाहूयात.
सदनिका गैरव्यवहार प्रकरणी कोकाट्यांविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं. आपण पाहतोय अजित पवार यांच्या मागे वादांची मालिका खरं तर सुरू झालेली आहे. कृषी खात्यात धनंजय मुंडे यांच्यावर घोटाळ्याचे आरोप करण्यात आले. त्यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावर टीका करण्यात आली. आणि त्यानंतर माणिकराव कोकाटे सदनिका घोटाळ्यात त्यांना शिक्षा ठोठावण्यात आली आहे. सभागृहात रम्मी खेळल्याप्रकरणी माणिकराव कोकाटे हे वादात सापडले. नवाब मलिक यांचा दाऊदशी संबंध असल्याचे आरोप त्यांच्यावर करण्यात आले. तर कर्जमाफीबाबतच्या वक्तव्यावरून देखील वादात सापडले. पोर्शे अपघात प्रकरणात आरोपीला मदतीचा आरोप यांच्यावर करण्यात आला होता.